फ्लॅटचं वास्तुशास्त्र हे एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आपण लोकांपुढे जायचं. पण या कॉन्सेप्टला लोकांपुढे मांडण्यापूर्वी मला असं वाटलं की अगोदर ही कॉन्सेप्ट लोकांना क्लिअर होणं गरजेचं आहे की फ्लॅटचं वास्तुशास्त्र नक्की काय आहे आणि आपलं वैदिक वास्तुशास्त्र नक्की काय आहे. तर या गोष्टी समजाव्यात म्हणून आपण पहिला काय केला, हा फ्री वेबिनार तयार केला की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला समजलं पाहिजे की आपण ज्या फ्लॅटमध्ये राहतो तिथं आपण नक्की कसे नियम लागू करतो, तिथं नक्की नियम लागू कसे होतात. तर इथं आपण बऱ्यापैकी भरपूर कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे. काय म्हटलं मी? कॉन्सेप्ट क्लिअर करणार आहे. आणि कॉन्सेप्ट क्लिअर झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येणार आहे की वैदिक वास्तूचे नियम फ्लॅटमध्ये नक्की कसे लागू करायचे. आणि याची सुरुवात आपण करणार आहे. आणि जसं मी सांगितलं की मी बारामतीतून आहे, डिस्टर्ब होऊ नये म्हणून माईक बंद ठेवा आणि ज्यावेळेला बोलायचंय त्यावेळेला हात वरती करा, म्हणजे इतरांना लक्षात येईल की कोणाला तरी बोलायचंय. मग हात वर करून माईक चालू करा आणि बोला, म्हणजे तोपर्यंत दुसरे बोलणार नाहीत आणि ज्यामुळं आपलं डिस्टर्ब वाढणार नाही. ठीक आहे, करूया आपण सुरू. आता फ्लॅटचं वास्तुशास्त्र आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आणि वास्तुविकास ही माझी वास्तुशास्त्र शिकवणारी काय वास्तुविकास ही माझी वास्तुशास्त्र शिकवणारी आणि वास्तू तपासणीमध्ये प्रॅक्टिकली काम करणारी, सायंटिफिक पद्धतीने वास्तुशास्त्राला पाहणारी एक अशी संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी 660 लोक माझ्याशी जॉईन आहेत, जे वास्तुशास्त्राबरोबर इतर बरेचसे विषय माझ्याकडून ते शिकत असतात. मग फ्लॅटचं वास्तुशास्त्र ही कॉन्सेप्ट तुमच्यापुढे मांडण्याचं रिझन आता आपण हळूहळू समजून घेऊ. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जसं मी म्हटलं, की आपल्याला अगोदर एक-एक कॉन्सेप्ट क्लिअर करायची. आपण वास्तुशास्त्रानुसार घर का घेतो? या कॉन्सेप्टला क्लिअर करायचंय. बघा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, की वास्तुशास्त्रानुसार घर असेल, तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो किंवा बऱ्याच ठिकाणी काही आपण आज सोशल मीडियामध्ये पाहतो. वास्तुशास्त्रानुसार घर असेल, तर चांगला काय म्हणतात ना, पैसा येतो. म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याचशा लोकांचा मोटो तो असतो किंवा आपल्या ज्यावेळेला काय म्हणतात ना, आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत, आपल्याला अडचणी, अडथळे येतात, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की नक्की काय भानगड आहे? मग आपण कुंडली पाहणं, वास्तुशास्त्र पाहणं, अशा अनेक गोष्टींकडे वळत असतो. मग अगोदर आपल्याला काय कळलं पाहिजे, की आपण नक्की वास्तुशास्त्रानुसार घर का घेतो? आणि त्याच्यासाठी मी माझी सवय आहे, सोप्या भाषेमध्ये समजून सांगणं. काय? माझी सवय आहे सोप्या भाषेमध्ये समजून सांगणं. आवाज येतोय प्रत्येकाला? कारण इथं कोणतरी मला चॅट बॉक्समध्ये सांगितलंय आवाज येत नाहीये. हं? आवाज येतोय? हो सर. ओके, चालेल. तर अगोदर आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ, की वास्तुशास्त्रानुसार आपण घर का घेतो? आणि ही कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी खूप सोपं उदाहरण घेणार आहे. आणि त्या उदाहरणाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. बघा, कारण तुम्ही ज्यावेळेला प्रश्नांची उत्तरं देता, त्यावेळेला मला समजतं, की तुम्हाला समजतंय का नाही समजत. आपल्याला एकदम इथं काय म्हणतात ना, अशी लँग्वेज वापरायची नाही, की आपल्याला वास्तुशास्त्र कळलंच नाही पाहिजे. आज आपण वास्तुशास्त्राकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतरच फ्लॅटमध्ये वास्तुशास्त्र कसं वेगळं असतं आणि जमिनीवरच्या घरासाठी वास्तुशास्त्र कसं वेगळं असतं, हे आपल्याला तेव्हाच समजेल. समजलं? तर प्रश्नाची उत्तरं द्यायची. आता पहा तुमच्या पुढं इथं एक चित्र आलं असेल. एक मुलगा आणि त्याचा वडील एक छानसं रोप लावतोय, झाड लावतोय. आता आपण हे रोप किंवा झाड आंब्याचं झाड आहे असं आपण समजू. हं? आपल्याला समजायचंय आपण वास्तुशास्त्रानुसार घर का घेतो? ही कॉन्सेप्ट क्लिअर करायची. मग इथे ती कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण काय करायचं? अगोदर एका उदाहरणाला समजून घ्यायचं. ठीक आहे. तर इथं एक मुलगा आणि वडील आंब्याचं झाड लावतो. मला सांगा आंब्याचं झाड लावल्यानंतर बघा, आंब्याचं झाड लावल्यानंतर त्या मुलाला, त्या वडिलाला किंवा त्याच्या घरातल्या लोकांना
त्या आंब्याच्या झाडाकडून नक्की अपेक्षा काय असेल बरं? हम्म. सावलीची आणि फळाची. आंबे मिळण्याची. हा. सावलीची आणि आंबे मिळण्याची. आंब्याचं झाड आहे, सावली आणि आंबा फळ मिळणे. फळ येणे. म्हणजे काय, सावली देणं हे तर एक वेगळी गोष्ट आहे, पण आंब्याचं झाड लावतोय म्हटल्यानंतर आपल्याला अपेक्षा काय असणार आहे, की या झाडाला काय लागली पाहिजेत, चांगली फळं लागली पाहिजेत. मग या झाडाला चांगली फळं जर लागायची असतील तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, या झाडाला चांगलं वातावरण मिळण्याची काळजी घेणं, त्याला वेळेवर पाणी देणं, खत देणं, त्याची काळजी करणं. आता मला एका गोष्टीचं उत्तर द्या, सॉरी, एका प्रश्नाचं उत्तर द्या. आंब्याचं झाड हे आंबे देतं, बघा, आंब्याचं झाड हे आंबे देतं. त्या आंब्याच्या झाडाला जर आपण त्याची काळजी घेतली, त्याला व्यवस्थितपणे त्याला पाहिलं, तर ते काय करणार, फळं देणार. आणि फळं दिलं तर त्या झाडाचं महत्त्व वाढणार आणि ती फळं आपल्याला खायला पण आवडणार आणि त्या फळांचा आपल्याला शारीरिकदृष्ट्या सुद्धा काय होणार, उपयोग होणार. म्हणजे आंब्याच्या झाडाला चांगली फळं येण्यासाठी, त्याला चांगलं वाढण्यासाठी काय गरजेचं आहे, चांगलं वातावरण, वेळेवर पाणी, त्याला खत आणि त्याची निगा राखणे. मग तसंच आपण ज्या घरामध्ये राहतो, बघा मी काय म्हणतोय, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये जे वातावरण तयार होतं, बघा मी असं का म्हणतोय, वातावरण तयार होतं. आपण ज्या घरामध्ये राहतो तिथं जे वातावरण तयार होतं, ते वातावरण जर पोषक असेल आंब्याच्या झाडासारखं, कारण लक्षात ठेवा, महत्वाचं वाक्य सांगतोय मी, माझ्या प्रत्येक शब्दांमध्ये महत्व असतं. जसं वास्तुशास्त्राचे नियम हे मोकळ्या जागेमध्ये लागू होत नाहीत. ज्या वेळेला आपण त्या मोकळ्या जागेवर चार भिंती आणि छप्पर आणि दरवाजाच्या साहाय्याने एका घराची आकृती निर्माण करतो, त्यावेळेला घराच्या बाहेर आणि घराच्या आतमध्ये असं वेगवेगळं वातावरण तयार होतं. मग आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामधलं वातावरण जर पोषक असेल तर आपल्याला त्या घरामध्ये चांगली झोप लागते. आपल्याला चांगलं अन्न मिळतं किंवा त्या अन्नाचा आपल्या शरीराला फायदा होतो. आपल्याला मनाला शांती मिळते. म्हणजे या गोष्टी आपल्याला आपलं घर ज्या पद्धतीनं असतं आणि तिथं ज्या पद्धतीचं वातावरण असतं, त्यानुसार आपल्याला तिथं काय होतो, फायदा तोटा होतो. म्हणजे थोडक्यात आंब्याच्या झाडाचं उदाहरण डोक्यात घ्यायचं, की आपण वास्तुशास्त्रानुसार घर का बांधतो, तर आंब्याचं झाड याला जर वेळेवर खत, पाणी, उजेड आणि त्याची निगा राखली तर ते फळ देईल. मग आपण माणूस हा ज्या घरामध्ये राहतो, त्या घरामध्ये म्हणजे ज्या घरामध्ये राहतो, त्या घराचं बांधकाम हे वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य असेल, तर आपल्याला तिथं चांगली झोप लागते, चांगलं जेवण मिळतं, त्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो, मनाला शांती मिळते आणि या गोष्टी झाल्या तर काय होतं, आपल्याला मानसिक स्थैर्य मिळतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपले नातेसंबंध चांगले होतात आणि आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळतं. काय होतं? आर्थिक स्थैर्य मिळतं. कारण कारण माणूस हा या जीवसृष्टीमध्ये सगळ्यात वेगळा प्राणी. काय? माणूस हा या जीवसृष्टीमध्ये सगळ्यात वेगळा प्राणी आहे, कारण माणसाकडे सगळ्यात महत्त्वाचं काय? मेंदू आहे, त्याची बुद्धी आहे आणि त्या बुद्धीमध्ये सगळ्यात मोठी पॉवर आहे इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती. आज जसं तुम्ही माझ्याबरोबर शिकताय, माझी जाहिरात पाहताय, आज तुम्ही बिनतारी संदेशवहन योजनेतून, योजनाच म्हणायचं ना, याच्या माध्यमातून तुम्ही एकमेकाशी कनेक्ट होताय. आज जग जवळ यायला लागले. पण यामागचा खरा कोण शिल्पकार आहे? तर आपण माणूस आहे. कारण माणसाकडे सगळ्यात मोठी असणारी ताकद म्हणजे त्याची बुद्धी आहे आणि ज्या बुद्धीमध्ये कल्पनाशक्ती, इमॅजिनेशनची पॉवर जबरदस्त आहे आणि त्या इमॅजिनेशनच्या पॉवरमुळं तो कल्पना करू शकतो, तो तर्क लावू शकतो आणि हे जर झालं तर तो त्याच्या जीवनामध्ये प्रगती करतो. मग तुम्हाला मला आयुष्यामध्ये काय पाहिजे असतं? तर तुम्हाला मला आयुष्यामध्ये मनशांती, चांगलं आरोग्य, मनशांती आणि चांगलं आरोग्य असलं, की आपोआप आपल्याला काय होतं? सुचतं.
कारण मी सांगितलं ना, माणसाची जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या जोरावर तो बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, पण त्या बुद्धीला शांत असणं गरजेचं आहे. कारण माणूस हा ज्यावेळेला त्याचं मन शांत असतं, त्याच वेळेला तो काय करू शकतो, प्रगतीविषयी विचार करू शकतो. मग आंब्याच्या झाडाला जर आपण वेळेवर दिलं सगळं, तर त्याला फळं येतात. तसं आपण ज्या घरामध्ये राहतो, आपण सुद्धा आंब्याच्या झाडासारखंच आहे ना. कारण आपण ज्या घरामध्ये राहतो, त्या घरातलं वातावरण जर आपण ज्या पद्धतीने घर बांधतो, त्या पद्धतीने जर चांगलं तयार झालं, तर आपल्याला सुद्धा मनाला शांती मिळते. मन शांत झालं, तर आपल्या डोक्यामध्ये नवनवीन कल्पना तयार होतात. या कल्पना आपण जर प्रॅक्टिकलमध्ये वापरात आणल्या, तर आपण जीवनामध्ये नावलौकिक, पैसा, त्याच्यानंतर प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी मिळवतो आणि त्यामुळं आपल्याला खूप छान वाटतं. मग आपल्याला जे घर वास्तुशास्त्राप्रमाणे असण्याचं खरं कारण काय? तर आपण त्या आंब्याच्या झाडासारखं आहे. पण या झाडाला उगवण्यासाठी, फळ लागण्यासाठी जसं योग्य वातावरण गरजेचं आहे, तसं आपल्या सुद्धा बुद्धीतल्या विचारांना योग्य मार्ग मिळण्यासाठी, कारण बुद्धीतल्या विचारांना ज्यावेळेला योग्य मार्ग मिळत नाही किंवा मनासारखं होत नाही, त्यावेळेला आपण ताणतणावामध्ये जातो. कशामध्ये जातो? ताणतणाव. आणि ताणतणावात गेलं की आपल्या जेवणाकडे लक्ष लागत नाही, आपल्या आरोग्यावर लक्ष लागत नाही. त्याचा परिणाम आपल्या घरातल्या लोकांवर चिडचिड करण्यामध्ये जातो, की ज्यामुळं नातेसंबंध बिघडतात. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपलं घर वास्तुशास्त्रानुसार का पाहिजे? तर आपल्याला योग्य वातावरण मिळावं. कारण योग्य वातावरण हे आपल्याला प्रगतीविषयी विचार देऊन आपल्याला जीवनामध्ये पुढं जाण्यासाठी वाट रिकामी करणारं असतं. काय असतं? वाट रिकामी. जसं बघा मी तुम्हाला एक म्युझिक ऐकवतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सगळ्यांना ऐकू आलं? म्युझिक ऐकू आलं का सगळ्यांना? हं? हो, ऐकू आलं. आता मग हे जे म्युझिक आहे, हा वाजवणारा कोणतरी व्यक्ती आहे. हे जे म्युझिक आहे, हा वाजवणारा कोणतरी व्यक्ती आहे. मग या व्यक्तीला म्युझिक वाजवणं किंवा ही धून सुचण्यासाठी काय गरजेचं आहे? तर सभोवतालचं वातावरण पोषक गरजेचं आहे. जर ते वातावरण नसेल, तर तो ही धून बनवू शकत नाही. मग तुम्ही आम्ही सुद्धा असे भरपूर क्रिएटिव्ह विचार आपल्यामध्ये निर्माण होत असतात. पण या क्रिएटिव्ह विचारांना बाधा निर्माण करणारं असतं आपल्या सभोवतालचं वातावरण. काय असतं? सभोवतालचं वातावरण आणि या वातावरणाचा अभ्यास करणारं जर शास्त्र असेल, तर ते आहे वास्तुशास्त्र. ते आहे वास्तुशास्त्र. बघा आजच्या मेसेजमध्ये मी एक मेसेज दिला होता, की आज तुम्ही महत्त्वाची सूचना दिली होती. हे सेशन अटेंड करताना काय वापरायला सांगितलं होतं मी? ब्लूटूथ किंवा इयरबड्स म्हणजे हेडफोन. का? तर जे मी सांगणार आहे, जे मी शिकवणार आहे, त्या गोष्टी तुमच्या डायरेक्ट मेंदूमध्ये भिडल्या पाहिजे. कारण तुम्ही जर ते ब्लूटूथ हेडफोन वापरला, तर आजूबाजूचा आवाज तुम्हाला डिस्टर्ब करणार. मग विचार करा, आजूबाजूच्या आवाजामुळं जर आपण डिस्टर्ब होत असेल आणि आपली शिकण्यामध्ये असलेली जी तंद्री आहे, ती जर निघून जात असेल, तर साहजिकच आपल्याला कुठेतरी आतमध्ये राहतो, अरे क्लास तर खूप छान चालला होता. सर खूप सुंदर पद्धतीने सांगत होते. पण झालं काय, की कालवाच चालू होता आणि मग तिथं आपल्याला एकदम अस्वस्थ वाटतं आणि असं वाटतं, "अरे, हे क्लास परत झाला पाहिजे. परत मला हे शिकायला मिळालं पाहिजे." का? तर मी जे तुम्हाला देतोय त्याच्यातून काय होतंय, तर तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी काही विचार तयार व्हायला लागलेले. "अरे हां, हे बरोबर आहे, हे असंच आहे." मग विचार करा, माणसाचा जो मेंदू आहे, तो किती महत्त्वाचं काम करतो. पण हा मेंदू माणसाच्या ज्या शरीरामध्ये ते शरीर पंचमहाभूताने तयार झालेलं आहे आणि या पंचमहाभूताने तयार झालेल्या शरीरावर सभोवतालच्या वातावरणाचा सगळ्यात जास्त परिणाम असतो आणि माणूस हा सगळ्यात जास्त म्हणजे दिवसातला आता जॉबला जात असेल तेवढाच, पण
एक 8 तासापासून 10 ते 12 तास, आणि आता उद्या सुट्टी आहे तर पूर्ण 24 तास आपल्या घरामध्ये घालवत असतो. मग आपल्या घराची रचना कशी असेल तर आपल्याला तिथे योग्य वातावरण निर्माण होतं, हे वास्तुशास्त्र सांगतं. मग वास्तुशास्त्रानुसार घर का असावं, ही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झाली का? किंवा तुम्हाला इथं काय लक्षात आलं? मला त्या प्रश्नाचं ज्यांना येईल त्यांनी उत्तर देऊ शकता. येईल देता कुणाला उत्तर? की आपण वास्तुशास्त्र घर का घेतो? सांगू शकतं कुणी? हा, बोला ना, बोला बोला, स्नेहलजी बोला. नमस्कार सर. हा, नमस्कार, बोला. हा, खूप दिवसांनी बोलते आहे तुमच्याशी. हा, पण बोला. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही छान अगदी वास्तुशास्त्र वापरून का घर तयार करायचं याच्या बाबतीत नेहमी खूप छान सांगतात. ते म्हणजे आपल्याला बौद्धिक कौशल्य दाखवण्याकरता तसं वातावरण पाहिजे. आपल्या मेंदूला शांत, म्हणजे क्रिएटिव्हिटी असली पाहिजे मेंदूमध्ये. तसं पोषक वातावरण पाहिजे. जसं तुम्ही आंब्याच्या झाडाचं सांगितलं की त्याला अं, खत, वातावरण, पाणी हे व्यवस्थित मिळालं तर आपल्याला आंबे व्यवस्थित मिळतील, म्हणजे फळं व्यवस्थित मिळतील. त्याचप्रमाणे समजा घरामध्ये आपलं अं, अं, म्हणजे घर वातावरण. आपलं जर वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर आपल्याला मानसिक शांती, संपत्ती, त्याच्यामुळे आयडियाज, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, अशा कितीतरी गोष्टी ज्या मानवाला खूप गरजेच्या आहे आज स्पर्धेच्या जगात पुढे येण्याकरता, त्या सगळ्या आपल्याला आवश्यक असतात. त्याच्याकरता वास्तुशास्त्र खूप आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कॉन्सेप्ट क्लिअर झाली की माझं घर वास्तुशास्त्रानुसार का पाहिजे, तर माझ्या डोक्यातल्या क्रिएटिव्ह आयडियांना योग्य मार्ग मिळावा आणि मी माझ्या जीवनामध्ये प्रगती करावं. कारण मी माझ्या डोक्यातल्या आयडियांना जर योग्य मार्ग दिला तर काय होईल, माझं आपोआपच आरोग्य चांगलं राहील, मानसिक स्थैर्य मिळेल, मला समाजामध्ये नावलौकिक मिळेल, आणि हे मिळालं तर मी, माझ्याबरोबर माझ्या कुटुंबातील लोक, समाजातील लोक यांचं काय होईल, विकास होईल. म्हणजे इथं मला खूप आवडलं की तुमच्या लोकांची पहिली कॉन्सेप्ट क्लिअर झाली की वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर आपण जीवनामध्ये प्रगती करतो, कारण तिथलं वातावरण काय होतं, पोषक पद्धतीने तयार होतं, आणि म्हणून शास्त्राप्रमाणे घर असावं. शास्त्राप्रमाणे. आता अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. बघा, आज समाजामध्ये एक वास्तुशास्त्राचं नाव काढलं तर बऱ्याच ठिकाणी लोकांचं म्हणणं पडतं की वास्तुशास्त्र हे फक्त हिंदू लोकांसाठी असतं. पण मी आता जे तुम्हाला सांगितलं की हे शास्त्र वातावरणाचं आहे. मग वातावरण तर प्रत्येक जण घरात राहतो, प्रत्येकाच्या घरामध्ये वातावरण तयार होतं. मग हे वास्तुशास्त्र हिंदूंसाठी आहे का जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरासाठी आहे? प्रत्येक व्यक्तीसाठी. यस, प्रत्येक व्यक्तीच्या घरासाठी आहे. लक्षात आलं की हे जे वास्तुशास्त्र आहे किंवा वास्तुशास्त्रानुसार जे घर आहे ते जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरासाठी गरजेचं आहे. फक्त झालेलं काय आहे की वास्तुशास्त्राला मी ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने पाहिलं न गेल्यामुळं आज बऱ्याचशा एक वेगळ्या कॉन्सेप्ट लोकांपर्यंत जातात.